दिल्लीच्या उकाड्याने परिसीमा गाठली होती. पावसाळी ढग आकाशात फिरत होते. पण उद्याप उत्तरेतील पावसाळ्याला सुरुवात झाली नव्हती. 2 प्रहर टळली तरीही वाढत्या उष्णतेने जीव कासावीस होत होता. दिल्लीतल्या दिवाण ई खासच्या उद्यानातून असंख्य कारंजी फवारे सोडित होती. खुद्द दिवाण ई खासच्या कमानी वाळ्याच्या पडद्यांनी सजल्या होत्या. त्यावर पाणी अखंड शिंपडले जात होते. गुलाब पाण्याचा आणि वाळ्याचा सुगंध दरवळत होता. दिवाणी खासच्या मध्यभागीच्या संगमरवरी आसनावरच्या जरी बिछायतीवर बसून औरंगजेब दरबारी कामकाज पाहत होता. पांढरा तलम कुडता आणि विजार एवढाच औरंगजेबाचा वेश होता. मस्तकावरच्या सफेद किमोशवर एक तेजस्वी पाचूचे पिंपळपान राजचिन्ह म्हणून विराजले होते. औरंगजेबाच्या मागे उभे असलेले 2 खोजे मयूरपंखांनी वारा ढाळीत होते. औरंगजेबापासून थोड्या अंतरावर जाफरखान आणि 4-5 सरदार रिवाजाप्रमाणे हात बांधून खालच्या नजरेने उभे होते. बादशहाची नजर सर्वांवर फिरत होती. हातातल्या जपाच्या माळेचे मणी ओढले जात होते. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. जाफरखानकडे पाहत त्याने सांगितले, जाफरखान, इराणच्या वार्तेने आमचं मन सुखावलं. अलीजहा, आपण त्याबाबत बिलकुल बेफिकीर असावं. हे विजय असेच वाढत जातील आणि इराणच्या बंडाचा मोडावा होईल, हा यकीन ठेवावा. परवतगार मोठा रहमदिल आहे. सल्तनतीची काळजी आम्ही कोण करणार? हे बोलत असता औरंगजेबाच्या मनात एक सूक्ष्म शंका निर्माण झाली. आपली गहिरी नजर जाफरखानवर खेळवीत त्याने विचारले, जाफरखान, दक्षिणेची वार्ता काय आहे? जाफरखानने त्यांच्या अभिमानाने सांगितले, जहापणा, आदिलशाहीची मृगरुरी चेपली आहे. हुक्म झाला तर आदिलशाहीचा निशा सुद्धा करता येईल. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव तरळून गेला. नकारार्थी मान हलवीत तो म्हणाला, नाही जफर, आदिलशाही नष्ट करण्याची आमची केव्हाच इच्छा नव्हती. नाही, तिची सत्ता मर्यादेबाहेर वाढत नाही एवढं पाहिलं की झालं. आम्ही दक्षिणेची वार्ता विचारली, ती आदिलशाहीची नव्हे. कसूर माफ आलपणा, हुजूरचा खोल मनशा सेवकाच्या नाचीज बुद्धीत कसा मावणार? औरंगजेब बोलून गेला, जाफरखान, अरे तो मकार दक्षिण आहे ना, त्या शिवाजीविषयी नेहमी तुम्ही गाफील राहता. जहापणा, जाफरखानने विश्वास दिला, त्याची मुळी चिंता करू नये. बहादूर खान कोकलताश आपल्या फौजेनिशी शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजीच्या मुलकात तळ देऊन बसला आहे. आणि तो शिवाजी? जाफरखानच्या चेहऱ्यावर हसू उमटले. अलीजा, तो शिवाजी काय करणार? त्याच्या मूर्खपणाच्या एक एक गोष्टी ऐकून हसावं की रडावं तेच कळत नाही. काय केलं त्याने? जहापणा, जाफरखान आलेलं हसू अवरी सांगत होता, नुकतीच बातमी आली आहे की त्या शिवाजीनं काशीच्या पंडितांकडून रायगडावर आपणाला राज्याभिषेक करून घेतला. असे राज्याभिषेक करून राजे बनले असते तर मग कशाला? जाफरखानाचे लक्ष औरंगजेबाकडे नव्हते. तो आपल्याच नादात बोलत होता. त्याच्या बोलण्याने दरबारच्या इतर सरदारांच्या चेहऱ्यावर छद्मी हसे उमटले होते. जाफरखानाचे लक्ष सहज आलमगीराकडे वळले आणि त्याचे शब्द तिथल्या तिथे विरले. औरंगजेबाच्या डोळ्याची उघडझाप थांबली होती. पाण्याखाली तांबूस दिसणारा सागर किनारा ओहोटीच्या लाट मागे सरकताच फिका पडावा तसा औरंगजेबाचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. त्या भकास नजरेत पाहता पाहता संतापाचा अंगार फुलला. हातून सुटलेली जपाची माळ त्याने कष्टाने उचलली. संतापाने थरथरत तो आसनावरून उठला. डोळ्यात जमा होणारे अश्रू निळखळायच्या आत तो दरबार सोडून जाऊ लागला. मुजऱ्यासाठी वाकलेले सरदार उभे राहिले तेव्हा दिवाणी खासमध्ये औरंगजेब नव्हता. बादशहाच्या पाठोपाठ जाफरखान 2 सरदारांसह धावला. दिवाणी खास लगतच्या महालात जाफरखान शिरला आणि त्याचे पाऊल दाराशीच थांबले. आतले दृश्य पाहून तो दिडमूड झाला. महालातल्या गालिच्यावर औरंगजेब पालथा पडला होता. दोन्ही हात गालिचांवर फिरत होते. औरंगजेबाचा शोकमग्न आवाज महालात उठत होता, परवदिगार, मी असा कोणता गुन्हा केला आहे म्हणून तू मला हा दिवस दाखवलास? नवीन बदरची लढाई केली तेव्हापासून मोमिनांना इतका वाईट दिवस कधी आला नव्हता. माझी बंदगी आणि नमाज यामध्ये कोठे कसूर तर घडला नाही. हे परवदिगार, आज मोगल सल्तनतीला तो तडा जातो आहे. तो साधण्याचं बळ तरी मला लाभेल का? ते बळ मी कोठून आणू? जाफरखान धावला. औरंगजेबावर ओनवे होऊन त्याने हाक मारली, जहापणा. त्या हाकेने मनावर येत आपली
मानावर येत आपली मान फिरवीत औरंगजेब विचारले, कोण? पडल्या जागेवरून औरंगजेबाच्या संतप्त नजरेत जाफर खान आणि त्यामागे उभे असलेले 3 सरदार आले. जाफर खानने पुढे केलेला हात झिडकारीत औरंगजेब उभा राहिला. काही न बोलता त्याने आपले अश्रू टिपले. जाफर खानाने उभ्या आयुष्यात कधीही औरंगजेबाचे एवढे विकल घायाळ रूप पाहिले नव्हते. जाफर खान धीर करून म्हणाला, जहापणा, शिवाजीनं राज्याभिषेक करून घेतला म्हणून बिघडलं काय? खुद्द सुजाण राज्याभिषेक करून घेतला नव्हता काय? स्वतःविषयी गैरसमज करून घेऊन आजवर अनेकांनी राज्याभिषेक करून घेतले, पण अशा नामधारी राजांचं त्यांच्या राज्यासकट अस्तित्व नाहीसं करण्याचं सामर्थ्य मोगल सल्तनतीनं दाखवलं. औरंगजेबाला ते ऐकणं असह्य झालं. बस कर जाफर, आणखीन नादानपणे बोलून माझ्या संतापात भर घालू नको. अरे, सुजाणचं नव्हे तर सलीमनं सुद्धा बाप गादीवर असताना राज्याभिषेक करून घेतला होता. नशिबानं ते बादशाह बनले असते तरी ते मोगल सल्तनतीचेच वारस होते. पण त्यांची आणि शिवाजीची तख्तनशीनी यात खूप फरक आहे. काशीच्या काफिर पंडितांनी राजाला दिलेली मान्यता ही गोष्ट सामान्य समजू नको. अरे, ते इस्लामला दिलेलं आव्हान आहे, हे कसं तुझ्या ध्यानी येत नाही? आली जहा, बेअदबीची माफी असावी, पण शिवाजीची मोगल तख्तापुढं किंमत ती काय? शिवाजी समजो त्याने आहारी आला नाही तर त्याचा पराभव. सहसा प्रकट न होणाऱ्या औरंगजेबाच्या विकट हास्याने सारा महल भरून गेला. औरंगजेब देशाने म्हणत होता, गद्दार, अहलियाने मशरी. जाफर खानने साथ दिली. खरं आहे जहापणा, तो शिवाजी गद्दार आहे, मूर्तीपूजकांचा साथीदार आहे. औरंगजेबाने जाफर खानवर दृष्टी रोखली. त्याचे डोळे संकोचले. त्याच्याकडे बोट दाखवित औरंगजेब म्हणाला, जाफर खान, मी गद्दार अहलियाने मशरीक म्हणालो. ते शिवाजीला नाही, ते तुम्हाला मी म्हणतो आहे. त्या काफिरानं तख्तनशीनी करून घेतली आणि तुम्ही समजोत्याच्या गोष्टी करता. त्याच्या पराजयाचं स्वप्न पाहता. मूर्खांनो, तो शिवाजी आपल्या मरणानं मरेल, पण त्यानं उभं केलेलं काफिर तख्त, ते आव्हान, ते कसं संपणार? औरंगजेबाचा आवाज परत घायाळ बनला. आपल्या दोन्ही हातांचे पंजे फ्राथण्यासाठी उभारीत तो म्हणाला, हे परवदिगार, तू आपल्या बंद्यांना तुझ्यावर आणि तुझ्या नशिबावर विश्वास ठेवल्याबद्दल शासन का करतो आहेस? औरंगजेबाची नजर परत जाफरखानावर आणि इतर सरदारांवर खिळली. त्याचा सारा संताप परत उफाळला. चालते व्हा, निदान माझा संताप कमी होईपर्यंत तरी माझ्यासमोर येऊ नका. तो शिवाजी आग्र्याहून सुटला, हे तुमच्याच बेईमानीचं फळ आहे. तुझ्यासारख्या नादान कमजोर बेईमान माणसानं धनी पण आम्ही चालवतो, हीच शिक्षा आम्हाला खूप आहे. जा, तुमच्या कत्तलीचे हुकूम माझ्या तोंडून बाहेर पडण्याच्या आत चालते व्हा, निकल जाऊ यहाँ से. भयभीत झालेले सरदार आणि जाफर खान यांनी गडबडीने मुजरे केले. महालात एकटा औरंगजेब उभा होता. त्याला काही सुचत नव्हतं. त्याची नजर मोकळ्या महालावरून फिरत होती. एके दिवशी भर पावसात राजांनी रायगड सोडला. आपल्या फौजेनिशी ते पेडगावच्या दिशेने जात होते. पावसाची झड कमी झाली होती, पण 4 दिवसात सूर्यदर्शन घडले नव्हते. गार वारा वाहत होता. जिकडे पहावे तिकडे पाणथळ जमीन नजरेत येत होती. सकाळी थोड्या सरी येत. पाऊस थांबला होता. पुण्याच्या पूर्वेला काही कोसांवर वाहणाऱ्या भीमेच्या पाण्याला उधाण आलं होतं. तांबडेभोर पाणी फेसाळत धावत होते. त्या भीमेच्या काठाला वसलेल्या पेडगावच्या किल्ल्यात बहादूर खानाची छावणी सुस्तावली होती. जिकिरीने पावसाळ्याचे दिवस कंठीत होती. बहादूरगडाच्या प्रवेशद्वारावर पहारेकरी पहारा देत होते. गडाचे दरवाजे उघडे होते. शेकोटी करून काही चौकीदार अंगशेकीत बसले होते. पाऊस गेल्याने तटावर पहारेकरी फेरा घालीत होते. गडाच्या दरवाजातील शिपायांचे लक्ष टापांच्या आवाजाकडे गेले. 2 घोडेस्वार भरधाव वेगाने गडाकडे येत होते. ते स्वार नजरेच्या टप्प्यात आले. पटानी वेश असलेले ते स्वार गडाच्या दरवाजात आले. दरवाजाशी पाय उतार होताच ते म्हणाले, क्या देखते हो, दरवाजा बंद करो, मरट्टे आ गए. स्वारांचे कोंडाळे त्या दोघांभोवती गोळा झाले. गडाचा किल्लेदार धावत आला. दोघा पठाणांनी आपली ओळख करून दिली. औरंगाबादेच्या सुभेदाराची ओळखपत्रे घेऊन चाकरीसाठी बहादूर खानाकडे येत असता दोघांना मराठ्यांचा तळ दिसला. जीव घेऊन दोघे गडाच्या आश्रयाला पोहोचले होते. किल्लेदाराने दोघांना बहादूर खानाच्या समोर हजर केले. बहादूर खान विचारात पडला असतानाच तेहळणीच्या सांडणी स्वारांनी मराठे येत असल्याची बातमी आली. एकापाठोपाठ बातम्या येत होत्या. अवघ्या 2000 फौजेनिशी मराठे चाल करून येत आहेत हे ऐकून बहादूर खान चकित झाला. बस 2000 फक्त? मराठ्यांची हीच रीत आहे हुजूर, सरदाराने साथ दिली. बहादूर हसला. आपल्या दाढीवरून हात फिरवीत आणि आज्ञा दिली, इशारतीचा नौबत द्या.
पेडगावची छावणी गडबडून उठली. घोड्यांच्या टापांच्या आवाजाने छावणी भरून गेली. बहादूर खान सज्ज झाला. खानाने आज्ञा दिली, खोलो दरवाजा. दरवाजा उघडला गेला. नौबत निनादू लागली. बहादूर मराठ्यांना सामोरा जाण्यासाठी फौजेनिशी बाहेर पडला. मुठभर शिबंदीच्या हाती बहादूरगड हवाली करून बहादूर खान लढाईसाठी दौडू लागला. पेडगावपासून थोड्या अंतरावर जाताच मराठे त्याच्या नजरेत आले. बहादूर खानाची 8-10 हजार फौज पाहताच मराठ्यांनी तोंड फिरून पाठ दाखवली. मराठी सैन्य पळू लागले. बहादूर खानाने आजवर मराठ्यांच्या अनेक कथा ऐकल्या होत्या. अनेकदा त्याची भीतीने गाळण उडाली होती. पण पाठ दाखवून पळणारा शत्रू तो प्रथमच पाहत होता. त्याने त्वेषाने घोड्याला टाच दिली. मराठी फौजेचा पाठलाग सुरू झाला. घोड्यांच्या खुरांबरोबर चिखलांच्या चिकांद्या उडू लागल्या. खान जोरात पाठलाग करीत होता. मराठी फौज हुलकावण्या दाखवीत धावत होती. पेडगावापासून खान 10-12 कोसावर आला तरी शत्रूची गाठ पडेना. 20 कोस खान धावला तरी मराठी फौज गाठता येईना. चिखल राडीतून धावून खानाची फौज दमली. खानाने पेडगावकडे वळायचे ठरवले. भाग गए डरपोक कही के. मराठे गाठ पडले असते तर त्यांचा खिमा कसा उडाला असता याचे स्वप्न रंगवीत खान बहादूरगडाकडे जात होता. आकाश ढगांनी भरले होते. कुणाचे तरी प्रथम लक्ष गेले. त्या कुंदावलेल्या वातावरणावर सर्वांच्या नजरा खिळल्या. बहादूरगडाच्या दिशेने आकाशात धुरांची काळी वेटोळी उठत होती. उन्हाळ्याच्या चक्रीवादळासारखी. त्याचा अर्थ कुणालाच कळत नव्हता. खान बहादूरगडाकडे धावू लागला. गड नजीक आला तशी घोड्यांची गती मंदावली. खानाचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. साऱ्या बहादूरगडावर धुराचे लोट उठत होते. गडाचा दरवाजा सत्ताड मोकळा होता. गडाची तटबंदी जशीच्या तशी शाबूत होती. पण तटावर एकही पहारेकरी दिसत नव्हता. कुठे कसली जाग लागत नव्हती. बहादूराचे तोंड वाचले होते. तो अघटित पाहत होता. बहादूर खान गडानजीक आला. पुढचे स्वार वेशीतून आत गेलेले दिसले. दुसऱ्याच क्षणी ते माघारी आले. पाठोपाठ बहादूरगडाचे रहिवाशी छातीपिटीत सामोरे आले. एकच आक्रोश उठला होता, हम लूट गए मालिक शिवाजी. शिवाजीने हमको लूटा. शिवाजी? या अल्लाह, सैतान का बच्चा कहा गया, क्या हुआ? बहादूर पाय उतार झाला. वेड्यासारखा तो चालत होता. वेशीच्या आतले वातावरण आक्रोशाने भरले गेले. सर्व तंबू जळून खाक झाले होते. मराठ्यांच्या पळण्याचा अर्थ आता त्याला कळत होता. मराठ्यांची लूट काय असते हे तो उभ्या पावसात बघत होता. आणि याच वेळी राजे रायगडाची वाट कापित होते. फौजेच्या आघाडीला राजांच्या बरोबर हंबीरराव दौडत होते. फौजेबरोबर नेली जाणारी 200 देखणी घोडी नजरेत भरत होती. 1 कोटी रुपयांची नगद लूट सावरून राजांची फौज रायगड जवळ करीत होती. बहादूर खानाची लूट घेऊन राजे गडावर आले. गडावर आणि छावणीत बहादूर खानाची छावणी कशी लुटली याचीच बोलवा चालू होती. मोरोपंतांनी कल्याण भिवंडीला फौज गोळा करून दहशत निर्माण केली होती. त्या हालचालीमुळे इंग्रज व पोर्तुगीज घाबरून गेले. बहादूरगडाची लूट झाल्यानंतर राजांची एक फौज जुन्नर मुलखाकडे रवाना झाली होती. आनाजी फोंडा मुलखात होते. जिकडे तिकडे राजांच्या नावाचा गवगवा झाला होता. पण राजे वाट पाहत होते संभाजी राजांची. ते उद्याप गडावर आले नव्हते. एके दिवशी सायंकाळच्या सुमारास गडाची नौबत झडली. युवराज संभाजीराजे गडावर येत असल्याची वार्ता राजांना मिळाली. राजे उतावीळ बनून राजसदरेत गेले. प्रवेशद्वारातून आनंदराव येताना दिसले, पण संभाजीराजे कुठे दृष्टीस आले नाहीत. आनंदरावांनी नजीक येऊन मुजरा केला. आनंदराव, आमचे युवराज कोठे आहेत? ते पालखी दरवाजानं आत गेले. कारण? आनंदराव हसले. भागानगराच्या मुलखात आम्ही घुसलो. फौज पुढे सरकत होती. तोच कुतुबशाही फौज येत असल्याचं कळलं. मी युवराजांना माघार घ्यायला सांगितलं. त्यांना ते आवडलं नाही. जबाबदारी माझी होती. युवराजांना मी पुढं जाऊ दिलं नाही. संतापानं युवराज माघारी वळले. त्यामुळे आमच्या समोर यायची त्यांना लाज वाटली असंच ना? राजांनी विचारले. ठीक आहे, तुम्ही केलं तेच बरोबर. आम्ही युवराजांची समजूत काढू. राजे युवराजांच्या महालाकडे वळले. महालात युवराज पलंगावर बसले होते. येसूबाई उभ्या होत्या. राजे जाता संभाजीराजांनी मुजरा केला आणि ते पाठमोरे उभे राहिले. राजांची नजर चौपाईवर ठेवलेल्या निरांजन तबकाकडे गेली. आलेले हसू लपवीत राजे येसूबाईंना म्हणाले, येसू, युवराजांना ओवाळलं की नाही? त्या शब्दाबरोबर संभाजीराजे वळले. आबासाहेब, विजयी वीराला ओवाळतात, पळून आलेला नव्हे. राजे संतप्त युवराजांच्या जवळ गेले. कुणी सांगितलं तुम्हाला? यशस्वी माघार घेणं, फौज सुखरूप माघारी आणणं हा सुद्धा एक थोर पराक्रमच आहे. विजयापेक्षाही अवघड. आमची फौज होती, सहज विजय मिळाला असता. पण तुमच्या आनंदरावांनी आम्हाला रोखलं, आमच्यावर बळजोरी केली.
राजे, आम्ही तुमची तडफ जाणतो, तुमचा संतापही आम्हाला कळतो, पण त्यासाठी आनंदरावांना दोष देणं अन्यायाचं ठरेल. तुम्ही अजून लहान आहात, उसळतं रक्त नेहमीच बरोबर निर्णय करतं असं नाही. तुम्ही आमची आज्ञा विसरलात, पण आनंदराव आपली जबाबदारी कशी विसरतील? कसली आज्ञा? राजे हसले. युवराज, भागानगर जिंकण्यासाठी तुम्हाला पाठवलं नव्हतं, नुसती दहशत निर्माण करण्यासाठी पाठविलं होतं. मराठी फौज पळालेली पाहून चांगलीच दहशत बसली असेल. युवराज, हा पळून येण्याचा सवाल नाही. तुम्ही आणलेली लूट काय कमी आहे? तिनं दरारा वाढला नसेल. पळणारी का होईना, पण मराठी फौज त्यांच्या मुलखात घुसते, धुमाकूळ घालते, हे का थोडं झालं? राजाने युवराजांच्या खांद्यावर हात ठेवला. संभाजी राजांच्या नजरेला नजर भिडली. संभाजी राजांची नजर राजांच्या नजरेला नजर भिडली आणि युवराज, पराजयाचं दुःख कसलं? आमची निम्मी हयात पळापळीतच गेली. आम्ही यापेक्षाही थोर पराजय घेतले आहेत. पन्हाळ्यावर तर आम्हाला पळताभुई थोडी झाली, पण त्या पराजयानं देखील आम्हाला खूप शिकवलं. संभाजी राजांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. राजे येसूबाईंना म्हणाले, येसू, युवराजांना ओवाळ, ते पराक्रम करून घरी आले आहेत. येसूबाईंनी तबकातील निरांजन प्रज्वलित केलं. त्यांनी युवराजांना ओवाळले. मस्तकी तिलक लावलेले संभाजीराजे राजांच्या पाया पडले. राजांनी संभाजीराजांच्या मस्तकावरून हात फिरवला. युवराज, लक्षात ठेवा, ज्यांना पराजयाची भीती नसते तेच विजयश्री संपादन करू शकतात. येतो आम्ही. राजांनी पावले उचलले. राजे महालात आले. तेच उभे राहिले. हे धाणी येताच येसूबाई म्हणाल्या, आबासाहेब बसावन. राजांनी येसूबाईंच्याकडे पाहिले. येसू, नाईलाजानं आम्हाला इथं यावं लागलं. मोहिमेवर गेलेला पती फार दिवसांनी आला असता तिथं अन्य कोणी जाणं गैर आहे हे का आम्हाला कळत नाही. लाजलेल्या येसूबाईंच्याकडे न पाहता राजे महालाबाहेर गेले. राजे जाता संभाजीराजे येसूबाईंच्याकडे सरकले. येसूबाईंनी गडबडीने तबक उचलले. संभाजीराजांच्या हातची पकड येसूबाईंच्या मनगटावर बसली. येसूबाई गडबडीने म्हणाल्या, तबक ठेवून येते ना. त्यांची आत्ताच गडबड का? नंतर ठेवा. येसूबाईंनी तबक खाली ठेवले. संभाजीराजांनी येसूबाईंच्या हाताला स्पर्श केला. इकडे बघा ना. हे काय, कोणी येईल ना? येसूबाई दरवाजाकडे पाहत म्हणाल्या, कोणी येणार नाही. खुद्द आबासाहेबांनी सांगितलं नाही. चला, काहीतरीच बोलणं. लोक काय म्हणतील? आम्ही एवढा पराक्रम करून आलो. माहीत आहे पराक्रम. येसूबाई हसून म्हणाला. असं. संभाजीराजांनी एक वेळ येसूबाईंच्याकडे रोखून पाहिलं. दुसऱ्या क्षणी दरवाजाकडे जात संभाजीराजे म्हणाले, रणांगणात पराजय घेतला म्हणून आमच्या महालातही आम्ही तो घेऊ की काय? येसूबाईंनी हसून वर पाहिले तेव्हा खरोखरच महालाचे दरवाजे बंद झाले होते. पावसाळा संपला. वनराईने गर्द हिरवा रंग धारण केला. रान कोंबड्याचे आवाज रानावर उठू लागले. शिवारात भात, नागली, सावा सळसूळ लागला होता. गडावरच्या झडपा निघाल्या. वाटेलगतच्या गवताची साफसफाई करण्यात येऊ लागली. हत्ती टाके, कुशावर्त, बामण टाकी, गंगासागर यासारखे पाण्याचे तलाव पाण्याने तुडूंब भरले होते. लहरींनी त्यांची अंगे शहारत होती. राजांनी पाचाडला नव्या पागेचे काम उभारले. पागा पुरी झाली. हुजुरातीच्या निवडक 500 घोड्यांची पागा उभी राहिली. राजे पागा पाहून गडावर आले. सायंकाळच्या वेळी राजे विवेक सभेत बसले होते. कवी कलश, निराजी पंत सभेत हजर होते. राजांच्या शेजारी खुद्द युवराज संभाजीराजे विरासन घालून बसले होते. संभाजीराजांची संस्कृत काव्यांमधील प्रगती कवी कलशांच्या तोंडून ऐकून राजे खुश झाले. अंधार पडू लागला तसे राजे विवेक सभेतून उठले. एकदम आठवण होऊन त्यांनी विचारले, अलीकडे निश्चलपुरीची काही वार्ता नाही, त्याचं क्षेम आहे ना? जी, कवी कलश म्हणाले. कवी कलश याच संधीची वाट पाहत होते. ते म्हणाले, महाराज, निश्चलपुरींचा शब्द खोटा ठरला नाही. राजे थांबले. कवी कलश, तुम्ही आमच्या नजीकचे, बोला. स्पष्ट बोलतो, पण निश्चलपुरींनी सांगितले सारे अपशकुन घडले. राज्याभिषेकाआधी सेनापती आणि आपल्या पत्नींनी वरतल्या राज्याभिषेकाच्या 13व्या दिवशी मासाहेब गेल्या. या अपशकुनांनी साऱ्यांची मने शांकित झाली. तुमचीही क्षमा महाराज, कवी कलश म्हणाले. आम्हीही श्रद्धावान माणसं आहोत. जे डोळ्यांनी दिसतं ते नाकारायचं कसं? जे पाहावं ते माणसाला दिसतं. प्रतापराव गेले, पण राज्याचं धैर्य दाखवून गेले. धण्याच्या एका शब्दाखातर 10,000 छावणीवर चालून जाणारे आमचे 7 सरदार मृत्यूचा पराभव करून गेले. त्यांच्या शौर्याला तोड कसली? राणीसाहेबांचा मृत्यू म्हणाल तर त्या मृत्यूचा अर्थ आमच्या इतका कुणाला कळणार?
माँसाहेब गेल्या आम्हाला दुःखाच्या खाई टाकून गेल्या खऱ्या, पण अखेरच्या वेळची त्यांची तृप्तता आम्हीच पाहिली. ज्ञानदेव समाधीस्थ झाले तो क्षण का अमंगल? तुम्ही म्हणाल हा कल्पनेचा खेळ आहे, पण राज्याभिषेकाच्या आधीच आनंदरावांनी बेहलोलचा पराभव केला. राज्याभिषेकानंतर बहादूर खानाची लोट आमच्या पदरी पडली. हे विजय का सामान्य? कवी कलश त्याने निरुत्तर झाले. महाराज, आपला हा विचार असेल तर माझी काही तक्रार नाही, पण खुद्द राज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टांनी पर्वतराजास बलिदान देविवलं नाही. खुद्द गडाची स्वामिनी शिकाई तिची पूजा केली नाही ना देशस्वामी भार्गवाचं अर्चन करून घेतलं. या गोष्टी आमच्यासारख्यांना खटकतात. त्यामुळे राज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टांच्या नाकावर काष्टाचा तडाखा बसला. पौरोहित्य करणाऱ्या बाळभटांच्या टाळूवर छाताचं लाकडी कमळ पडलं आणि अशुभाची जाणीव दिली गेली असं आम्हाला वाटतं. राजे खिन्नपणे हसले. कवी कलश, आम्ही तुमच्या भावना जाणतो, पण या प्रसंगी एकच गोष्ट आठवते जी तुम्हाला आणि निश्चलपुरींनाही पाठावी. त्रिकालज्ञानी वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला होता. त्यासाठी अनिष्ट निर्वाणार्थ होमही झाले होते. पण नेमक्या त्याच सुलक्षणी मुहूर्तावरच प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले. कवी कलश त्यावर काही बोलू शकले नाही. कवी, आम्ही तुमची भावना जाणतो. राज्याभिषेकाचा आम्हाला हौस नव्हती, ती आवश्यकता होती. तो राज्याभिषेक सर्वतोपरी निर्दोष असावा असं आम्हालाही वाटतं. तुम्ही निश्चलपुरींना बोलावून घ्या, आम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे तांत्रिक अभिषेक करून घेऊ. कवी कलश यांनी निश्चलपुरींना तातडीने निरोप पाठवला. एके दिवशी निश्चलपुरी गडावर येऊन दाखल झाले. निश्चलपुरी मोठ्या उत्साहाने अभिषेकाच्या तयारीला लागले. निश्चलपुरीने ललिता पंचमीचा दिवस निश्चित केला. सुरुवातीला निश्चलपुरींनी कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता इत्यादींचे पूजादी विधी केले. नंतर कलश स्थापना करून तंत्रानुसार पूजाविधी उरकला. मेरुयंत्र नानावर्णाची चित्रित केले. मंडपात तसेच सिंहासनाजवळ भूमी संशोधन केले. सुवर्ण सिंहासनासाठी दुसरी औदुंबर शाखांची असंधी केली होती. तिथं मंत्र्यांचे सिंहगात्राची प्राणप्रतिष्ठा केली. राजे हाती खडक घेऊन राज्यसभेत आले. नंतर त्यांच्या करवी द्वारपाल देवतांना बलिदान दिले. सिंहासनाच्या सिंहास बली दिले. नंतर इतर देवतांना बली देऊन संतुष्ट करण्यात आले. बलिदान विधी झाल्यावर शिवशक्तिरूपी कुंभातील उदकांनी राजांनी राजमंडपात अभिषेचन केले. रायरी पर्वताला अन्नदान करून संतुष्ट केले. राजे राज्यसभेत येऊन मंत्रमय जयघोषात सिंहासनावर आरोहण करते झाले. प्रजाजनांना त्यांनी दर्शन दिले. राजांनी वाहिलेल्या दक्षिणेने निश्चलपुरी तृप्त झाले. त्यांनी आशीर्वाद दिला. राजा, तुझ्यामुळं जगात सद्गुणाचा उत्कर्ष होईल. छत्रपतीच्या घराण्यात 300 वर्ष राजसत्ता चालेल. या अवधीत यवनांचा सतत नाश होत राहील. राजे सिंहासनावरून उतरले. न कळत त्यांची पावले उजव्या बाजूने वळली. राजे 2 पावले चालून थांबले. चटकन त्यांच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले. त्यांच्या पायावर मस्तक टेकावं आणि शुभाशीर्वाद घ्यावा असं आता कोणी त्या बाजूला उरलं नव्हतं. माँसाहेब केव्हाच निघून गेल्या होत्या.